नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी एक खूप महत्वाची योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत महिलांना त्यांचा स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी 50,000 ते 7.5 लाख रुपयापर्यंतचा 100% अनुदान दिलं जातं. तर ह्याच योजनेबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आवश्यक अटी शर्ती काय आहेत, आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत, अर्जाची प्रक्रिया कशा पद्धतीने आहे, हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि सोबतच आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ज्या महत्त्वाच्या योजनांवर आम्ही व्हिडिओ तयार करू शकत नाही त्याची माहिती आम्ही व्हॉट्सअप चॅनलवर वेळोवेळी देत असतो. तर व्हॉट्सअप चॅनलला नक्की फॉलो करा. चला तर सुरू करूया. सर्वात अगोदर ज्या योजनेची माहिती मी तुम्हाला देत आहे त्या योजनेचा हा GR आहे, तुम्ही बघू शकता. ह्या GR ची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे, तिथून तुम्ही लिंकवर क्लिक करून हा GR बघू शकता. त्यानंतर योजनेचे प्रकार. तर सर्वात अगोदर ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला समजून घेणे खूप महत्वाचे आहे की ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला 2 प्रकारचे अनुदान दिले जातात, ज्यामध्ये एक वैयक्तिक योजना आहे आणि एक सामूहिक योजना आहे. वैयक्तिक योजनेमध्ये फक्त एक महिला अर्ज करू शकतात आणि त्यांना 50,000 रुपये जास्तीत जास्त अनुदान मिळू शकतो. सामूहिक योजनेमध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त जर महिला अर्ज करत असतील तर त्यांना सामूहिक योजनेसाठी मान्य ठरवतात आणि त्यामध्ये त्यांना 7.5 लाख रुपये अनुदान दिला जातो. तर अशा प्रकारे हे 2 प्रकारची योजना राबवली जाते याच्यामध्ये. त्यानंतर ह्या योजनेअंतर्गत पात्र कोण आहेत अर्ज करण्यासाठी, तर जी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असेल, ज्यांची वय 18 ते 55 वर्षाच्या दरम्यान असेल आणि सोबतच महिला ही आदिवासी समाजाची असायला पाहिजे, म्हणजेच ST कॅटेगरीची असायला पाहिजे, तेव्हाच ह्या योजनेअंतर्गत त्यांना अर्ज करता येतो. आता ह्या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत, तर बघा, तुम्हाला सर्वात अगोदर आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट आहे म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा प्रमाणपत्र, त्यानंतर व्यवसाय संबंधित माहिती पाहिजे तुम्हाला आणि संपूर्ण माहिती भरून असलेला अर्ज. आता अर्ज तुम्हाला कसा भेटणार आणि अर्ज कुठे करायचा ते पण आता मी तुम्हाला माहिती समोर देत आहे. तर अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने होते ह्या योजनेअंतर्गत बघा. ह्या योजनेअंतर्गत अर्ज करताना तुम्हाला फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतात. तर त्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला हा अर्जाचा नमुना मिळतो, किंवा प्रकल्प कार्यालय किंवा आदिवासी विकास विभाग किंवा महिला व बालकल्याण विभाग कार्यालयामध्ये तुम्ही ह्या योजनेअंतर्गतचा अर्ज प्राप्त करू शकता. आणि हा अर्ज तुम्हाला जिल्हा समितीकडे सादर करावा लागतो. अर्ज करण्याआधी GR एकदा नक्की वाचा, जेणेकरून तुम्हाला ह्या योजनेची सविस्तर माहिती मिळेल आणि तुम्हाला कुठल्या विभागामध्ये अर्ज करता येतात ह्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळेल. तर असाच होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे जे महत्त्वाचे व्हिडिओ असतात ते मी तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असतो. धन्यवाद.